आता कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। कोयनातून धरणातून नदीपात्रामध्ये 40,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। तर कोयना धरणामध्ये सध्या 85 टीएमसी पाणी साठा आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूयात। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कोयना नदीपात्रामध्ये 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा वक्र दरवाजातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहिलं तर आपण या ठिकाणी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आता काही वेळापूर्वीच वाढवलेला आहे। त्यामुळे कोयना नदी आता दुथडी भरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी या परिसरामध्ये पावसानं उघडीपता घेतली होती, मात्र त्यानंतर जे आहे ते पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वक्र दरवाजातून केलेला आहे। यापूर्वीच 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा पायथा विद्युत ग्रहामार्गे करण्यात आलेला होता आणि असा टोटल जर पाहिलं तर आपल्याला 42,100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सध्या कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे पूर्वेकडील काही भाग आहे, सांगली असेल, कराड असेल, या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2 दिवसापासून पूर्वेकडील भागात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे काहीसा पूरग्रस्त परिसराला दिलासा मिळालेला होता, मात्र त्यानंतर आता कोयना धरणातून पाण्याचा 10,000 क्युसेक्सने सोडलेल्या पाण्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कोयना नदी दुथडी भरून वाहताना एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळते। मात्र पाऊस असा सुरू राहिला तर धरण प्रशासनाकडून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।